नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की ते कमळीला अनिका, रागिनी, कामिनी म्हणतात की तू निंगू पिंगू कच्चा लिंबू घेऊन तरी आली आहेस, पण इथे फक्त आणि फक्त महाजन राहतात असं काही बोलल्यानंतर ना इथे कमळी थोडी अचंबितच होते. राजन म्हणतो, काय बोलताय काय तुम्ही? तिची मैत्रीण आहे ती, त्यामुळे राहणारच ना ती. तोपर्यंत कामिनी म्हणते, नाही, इथे फक्त महाजन राहू शकतात, दुसरं तिसरं कोणी नाही. कमळी म्हणते, ठीक आहे निग्गी, तू आत्ताच्या आत्ता हॉस्टेलला जा. राजन म्हणतो, अगं कमळी, काय बोलतेस काय तू? तिला एवढ्या रात्रीचं हॉस्टेलला पाठवतेस? थांबू देल ना एवढी रात्र? कामिनी म्हणते, नाही, हॉस्टेल काही इथून लांब नाही आहे, ती जाऊ शकते तिची ती. असं काही म्हणत असताना कामिनी तिला अपमानित करून तिथून धक्के मारून घराच्या बाहेर हाकलून देते. निग्गी आपले बिचारे रडत रडत घराच्या बाहेर जाते. वॉचमनपाशी मोबाईल घेते. म्हणले, काका मला जरा मोबाईल देता का हो, मला एक फोन करायचा आहे. ते मोबाईल देतात. निग्गी पटकन ऋषीला फोन करते, सगळा काही घडलेला प्रकार ऋषीला सांगते. ऋषी म्हणतो, तू तिथेच थांब, मी येतो तुला न्यायला. असं काही म्हणत असताना ऋषी फोन ठेवतो, तयार होऊन घरातनं बाहेर निघतो. तोपर्यंत सरू म्हणते, ऋषी बाबा कुठं निघालाय आत्ता एवढं संध्याकाळचं? अहो मला ना आत्ता संध्याकाळी एक काम आलं आहे, मी जात आहे. तोपर्यंत असलं कुठलं अर्जंट काम आहे मॅडमनी विचारलं तर काय सांगू? त्यांना सांगा की निग्गीला घरातून बाहेर हकललं आहे आणि ती तिथेच उभी आहे, तिची मदत करायला मी जातोय. असं काही म्हणत असताना इथे ऋषी घरातून बाहेर जातो. तोपर्यंत ते कमळी थोडीशी नाराज होते. नाराज झाल्यानंतर ना ह्या तिघी जणी रूममध्ये जाऊन एन्जॉय करतात. अनिका म्हणते, त्या जसं निंगू पिंगूला काढलं ना बाहेर, तशी ते मॅड आजीला पण काढूया, मॅड आजी मॅड बाबाला, कारण की ते आता सध्या कोणताच कामाचे राहिले नाहीत, फक्त बघतात कसे माझे एकदम तिरक्या नजरेने. असं काही म्हणत असताना कामिनी म्हणते, हो ग हो बाई माझे. तोपर्यंत असं काही बोलल्यानंतर त्या दोघीजणी म्हणतात की आपण चांगली एन्जॉयमेंट पार्टी करायची. आणि का म्हणते, ग्रॅनी आजी तू आज नाही माझ्याच रूममध्ये झोपायचं बरं का. असं काही म्हणत असताना रागिनीला कामिनी म्हणते, जागं माझं सगळं काही तिथून सामान घेऊन ये रूममध्ये. रागिनी जाते तर पाहते तर काही कामिनीच्या सगळ्या काही वस्तू पॅकिंग झालेल्या असतात आणि त्या खाली घेऊन जात असतात नोकर लोक. तोपर्यंत रागिनी पटकन पळत पळत येते, अगं आई चल लवकर खाली, बघ ना तुझं सगळं काही सामान खाली घेऊन चालले आहेत. तोपर्यंत कामिनी म्हणते, खाली घेऊन चालले आहेत म्हणजे काय म्हणायचं आहे तर काय, कोणाच्यात एवढी हिंमत? तोपर्यंत कामिनी, रागिनी आणि ह्या तिघी जणी खाली जातात. तोपर्यंत कामिनी पटकन म्हणते, कोणाच्यात एवढी हिंमत आहे माझी सामान बाहेर काढण्याची का? तोपर्यंत कमळी पुढे येते, अहो माझ्यात अजून कोणाच्यात असणार आहे, तुम्हाला माहिती आहे का, मी सगळं सामान बाहेर काढायला लावलं आहे. तोपर्यंत अनिका म्हणते, तुझ्यात एवढी हिंमत कशी झाली गावच्या, माझी ग्रॅनी आजी आहे ते. तोपर्यंत कमळी म्हणते, अगं तुम्ही आत्ता थोड्या वेळापूर्वी तरी बोलला होता ना, तोपर्यंत विसरला सुद्धा. अगं ह्या घरामध्ये फक्त आणि फक्त महाजन राहतात. आणि बघ ना, अनिका महाजन, रागिनी महाजन, राजन महाजन, अन्नपूर्णा महाजन आणि मी स्वतः कमळी महाजन, हे सगळे महाजन आहेत. तर मग ही तुझी ग्रॅनी आजी कोण आहे ग? असं काही म्हणता क्षणी इथे परत एकदा इथे अनिका तोंडावरती पडते. आणि पटकन इथे अनिका तोंडावरती पडल्यामुळे म्हणतात की आता तुझ्या ग्रॅनी आजीला घर सोडून जावं तर लागणार आहे. असं काही म्हणता क्षणी कामिनी बितरते, म्हणते की अजिबात कोणी माझ्या बॅगा हाती सुद्धा लावायचा नाही आहे आणि ही तेच ठेवायच्या. कमळी पटकन बॅगा घेते आणि घराच्या बाहेर फेकून देते. घराच्या बाहेर फेकून दिल्यानंतर ना ते कामिनी थोडीशी हादरतेच. रागिनीला काय बोलावून काय नको असं झालेलं असतं. कामिनी पटकन बॅगा घेऊन बाहेर जाते. तिला धक्केदार मारून कमळी बाहेर हकलते. अखेरकार कमळीने ते सिद्ध केलेलं असतं, जे काही निग्गी बरोबर केलेलं असतं ते सेम तिने कामिनी बरोबर केलेलं असतं. कामिनी आणि ह्या दोघीजणी गार्डनमध्ये बसलेले असतात. गेटपाशी ऋषी आणि निग्गीसुद्धा असतात. ते सगळा काही प्रकार पाहत असतात. आतमध्ये रागिनी येते. अन्नपूर्णाला म्हणते, आई आहो काहीतरी बोला ना, तुम्ही ह्या घरच्या मालकीण आहात तुम्ही. कमळी म्हणते, हो का, आत्ताशी तुम्हाला आठवलं? आत्तापर्यंत तुमची सासू नव्हती तुम्हाला दिसत. अगं तू ना आमच्यामध्ये पडूच नकोस, तू हे सगळं
रागिनी म्हणते सगळं काही तूच केलं आहेस, तुझ्याशिवाय कोण करणार आहे. कमळी म्हणते माझी एक शर्त आहे. रागिनी म्हणते काय बोल पटकन, मी सगळं काही करायला तयार आहे. रागिनीला कमळी म्हणते तुम्ही जसं काही निग्गीला धक्के मारून घराच्या बाहेर हकललं ना, सगळं काही मान सन्मानाने तुम्ही तिला परत घेऊन यायचं, तरच कामिनी आजीला घरात एंट्री आहे. असं काही म्हटल्यानंतर रागिनी म्हणते हो ठीक आहे, आणि ती पळत पटकन अनिका आणि कामिनीकडे जाते. अनिका म्हणते काय माम त्या गावछापचं ऐकतेस, आपण गार्डनमध्ये झोपूया ना, एवढं काय त्यात. रागिनी म्हणते बावळट आहेस का अनिका, तू बावळट आहेस, डोक्या वगैरे पडली तर नाहीस ना. अगं बघ ना, महाजनांची इज्जत म्हणजे काय आहे. कामिनी म्हणते बास करा, तुम्ही महाजनसारखं करताय, तुमची इज्जत म्हणजे काय म्हणायचं आहे काय. अनिका म्हणते हो, महाजनांची इज्जत, तू ग्रॅनी आजी आहेस माझी, आणि तुझी इज्जत गेली तर आमचीही जाणार की महाजनांची. असं काही अनिका बोलत असते. तोपर्यंत ऋषी तिथे येतो. ऋषी म्हणतो काय करायचं ते लवकर निर्णय करा, नाहीतर मी निग्गीला तर सोडायला चाललोच आहे, तोपर्यंत तुम्हालाही घेऊन जातो. कामिनी थोडीशी हादरते, त्याच्याकडे आश्चर्य होऊन पाहत राहते. येणाऱ्या काही भागामध्ये कमळीने चांगलं कामिनीला नाक घासत घरातमध्ये आणलेलं असतं. शेवटी जे तिला करायचं असतं तिने तेच करून दाखवलेलं असतं. कामिनीला चांगलंच नाक रगडायला लावलेलं असतं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.